हॅलो एव्हरीवन, तुम्हाला पण असं सुंदर केळीच्या पानांचं बॅकड्रॉप बनवायचं आहे का? तर चला, आज मी तुम्हाला दाखवते की हे डेकोरेशन अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं. तर हे डेकोरेशन बनवण्यासाठी साधारण 25 ते 30 केळीची पानं, डबल टेप, कैची आणि तुमच्या आवडीनुसार इतर सजावटीचे सामान लागेल. केळीच्या पानांना बॅक साईडला दोन्ही कॉर्नर्सला डबल टेप लावून घ्यायची आणि आता ज्या वॉलवर किंवा विंडोवर आपल्याला हा बॅकड्रॉप करायचा आहे तिथून खालच्या बाजूने एक एक पान लावत जायचं. खालची एक लेयर पूर्ण झाली की त्याच्यावरती दुसरी लेयर, मग तिसरी, अशा पद्धतीने आपल्याला ते टॉपपर्यंत कवर करून घ्यायचं आहे. हे डेकोरेशन आम्ही अन्नप्राशनासाठी केलं होतं, पण तुम्ही हे गणपतीसाठी, सत्यनारायण पूजेसाठी, गृहप्रवेश, बेबी शॉवर किंवा इतरही कोणत्या घरच्या कार्यक्रमासाठी अगदी सहजपणे करू शकता. हे डेकोरेशन बनवायला जास्त काही खर्च येत नाही आणि दिसायला पण खूप ऑथेंटिक आणि ट्रेडिशनल वाटतं. सगळी पाने लावून झाली की आपला सुंदर ग्रीन बॅकड्रॉप तयार होतो. आता बॅकड्रॉप तयार झाल्यावर त्याला अजून सुंदर आणि ट्रेडिशनल लुक देण्यासाठी आम्ही फुलांची एक माळ बनवून ती वरच्या बाजूला लावली आणि मध्ये मध्ये हे व्हाईट छडीचे लटकन बनवून लावले आहेत. त्यामुळे बॅकड्रॉप अजून छान हायलाईट होतो. सेंटरला एक पाट ठेवून पाटाच्या दोन्ही बाजूला समई व पितळेची भांडी ठेवून थोडा अजून लुक एन्हान्स केला. अन्नप्राशन होते म्हणून खाली आम्ही छोटे छोटे कप्स ठेवून त्यामध्ये वेगवेगळे खाण्याचे पदार्थ ठेवले होते आणि त्याच्या बाजूला छोटीशी फुलांची रांगोळी काढली होती. तर हा होता आमच्या डेकोरेशनचा फायनल लुक. तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.